नमस्कार सगळ्यांना. मी आज तुमच्याबरोबर घेऊन आलेले क्लिनिंगचा ब्लॉग. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजची कामं तर आपली चाललेलीच असतात. तर एकदम साफसफाईचा लोड पडू नये म्हणून आपण आठवड्याला कोणती क्लिनिंग केली पाहिजे तर त्या थ्रू मी तुम्हाला दाखवते, जे की मी रोज आठवड्याला म्हणजे दर आठवड्याला करत असते. रविवारी जेवढी होतील तेवढी शक्यतो करतच असते आणि राहिलेली मग नंतरच्या मग संडेला करत असते. तर आपल्याला घर सगळं सांभाळून, मुलं वगैरे सांभाळून आपण जे काही क्लिनिंग करू शकतो ना, तर तेच मी आज तुम्हाला दाखवलेली आहे. मी तर आज होतं संडे आणि सगळं आवरलेलं होतं. नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला होता. त्याचबरोबर मुलं पण खेळायला असं वरती टेरेसवरती गेलेली होती. त्याच्यानंतर मग मी क्लिनिंग करायला काढलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा मी घरात कुठं जाळ्या वगैरे आहेत ते बघून घेतल्या. त्याच्यानंतर मग झाडूच्या साह्याने मी सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेते, आधी किचनच्या आणि हॉलमधल्या. त्याचबरोबर आपल्या दरवाजाच्या बॅक साईडला पण जाळी वगैरे झालेली असते. आपण तिकडं लक्ष देत नाही एवढं, तरी मग तिथून काढून घेतली मी ती जाळी ती. त्याचबरोबर नंतर मग मी करायला घेतली तशीच क्लिनिंग, जी की मधला पॅसेज आहे तिथली आणि त्याच्यानंतर मग बेडरूमच्या तिथली पण सगळे जाळ्या वगैरे काढून घेतल्या मी सगळ्या घरातल्या. अशा पद्धतीने अशी थोडी आपण कामं जर केली तर एकदम आपल्याला क्लिनिंगचा लोड वगैरे पडत नाही. सण वगैरे आले तर त्याच्या वेळेस, सणाच्या वेळेस ते. आणि आता इकडच्या साईडला खिडकी पण आहे, तिथलं पण मग मी जाळ्या वगैरे लगेच झटकून घेतल्या. आणि माझ्याकडे असं चिमणीचं ते डेकोरेशनचं आहे तर ते पण झटकून घेतलं. आणि इकडच्या साईडला पण एक आहे तर ते पण लगेच जाळी वगैरे काढून घेतली त्याची. तर आता इकडचं हॉल आणि किचनचं पूर्ण असं झालेलं आहे माझं. त्याचबरोबर बेल वगैरे आहे त्याच्यावरची पण जाळी झटकली. जे बोर्ड आहेत त्याच्यावरती पण धूळ वगैरे असते आपले, तर ते पण मी झटकून घेतलेली झाडून. लगेच जिथं वाटते की वरती जाळी पडलेली तर ते पण लगेच झटकून घेतलं. त्यानंतर मग मी मधल्या पॅसेजमध्ये आले, तिथल्या पण जाळ्या काढल्या आणि नंतर बेडरूममध्ये गेले, तिथल्या पण जाळ्या काढून घेतल्या मी. आणि त्याचबरोबर लाईटीचा बल्ब जो आहे तर त्याच्यावरती पण भरपूर धूळ वगैरे साचलेली असते, तर त्याच्यावरची पण धूळ वगैरे काढली. आणि फॅन आता थंडीच्या दिवसात बंदच असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर तर भरपूर धूळ झालेली होती. तर सगळी धूळ त्याच्यावरची झटकून घेतली मी. खाली बघा किती धूळ पडली फॅनवरची. तर ती पण सगळी लगेच गोळा केली, लगेच पायाला चिटकेल म्हणून, आणि ती सगळं काढून घेतली. त्याच्यानंतर मग सगळं झाडून घेतलं. बेडशीट वगैरे जे आहेत ते काढून धुवायला टाकले. बेडशीट पण आठवड्यातून एकदा क्लीन करतेच मी आता थंडीच्यामध्ये. थंडी नसेल तर उन्हाळ्यात तर मग 2-3 दिवसाला क्लीन करावीच लागते. तर थंडीमुळे करून घेतले मी. आठवड्याला एकदा करते क्लिनिंग बेडशीटची. आणि आता त्यानंतर मग मी किचनचे जे आहेत आपले फर्निचर तिथं आलेले ते क्लीन करायला. वरचे जे ड्रॉवर आहेत तर ते आधी मी क्लीन करून घेते. तर आठवड्यातून एकदाचा हात मारला की मग जास्त चिकट पण होत नाहीत ते आणि जास्त धूळ पण साचून राहत नाही त्याच्यामुळे मग आता इथलं करून घेते क्लिनिंग. आणि त्याचबरोबर आठवड्याच्या क्लिनिंगमध्ये आपण आपले जे टॉवेल्स वगैरे असतात तर ते पण आपण क्लीन करून ठेवायचे, जेणेकरून म्हणजे मुलांना ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मग एक्स्ट्राचे कामं करायला आपल्याला टाईम भेटतो. नाहीतर मग आठवडाभर सगळं खूप बिझी जातो आठवडा. मुलांचा टिफिन, फौजींचा टिफिन म्हणजे मिस्टरांचा टिफिन आपल्या, त्याचबरोबर लहान जर मुलं असतील तर त्यांचं सगळं खाणंपिणं सगळ्या टायमिंगकडे लक्ष द्यावं लागते. फोडणीचे वगैरे असं डाग पडलेले चांगले आता क्लीन करून घेतलेले आहेत मी ह्या फर्निचरवरचे पण. आणि त्याचबरोबर खालच्या साईडला जे आहेत ना कबड म्हणजे ट्रॉल्या वगैरे, तर तिथलं पण छान असं क्लिनिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे असं क्लिनिंग केलं की एकदम असं लोड पडत नाही आपल्याला. पण आपल्यासाठी थोडाफार वेळ देताच आला पाहिजे. त्यासाठी मग जेवढी कामं आपल्यासाठी सोपी होतील तेवढी आपण करून घ्यायची. तर आता खालच्या सगळ्या ट्रॉली वगैरे पण माझं क्लीन करून झालेले आता. तर सगळं आता ट्रॉली पण झाल्या आणि वरचे कबड पण क्लीन करून झाले. त्याच्यानंतर मग मी आलेले आता ही स्विच बोर्ड जे असतात ना आपले, तर त्याला मी कोरड्या कपड्यांनीच आधी पुसून घेते. कोरड्या कपड्यांनी पुसले नाही म्हणून थोडंसं मग पाणी लावून थोडंसं असं पुसून घेते मी त्याला. जास्त पण त्याला आतमध्ये आपल्याला घालायचं नाही आहे. वरून लिक्विड आपलं जे लिक्विड असतं फरशी पुसायचं ते घेतलेलं आहे मी म्हणजे कपड्याला लावून ते बुडवून कपडा पाण्यामध्ये. आणि त्याने आपले जे म्हणजे बोर्ड आहे स्विच बोर्ड ते पण पुसून घेते. तर असं म्हणजे आठवड्याला पुसलं म्हणजे आपल्याला जास्त त्याच्यावरती धूळ साचणार नाही किंवा हे होणार नाही. तर सगळ्या घरात म्हणजे जिथं आहे स्विच बोर्ड तर ते आता पुसून घेते मी.
स्विच बोर्ड वगैरे सगळे क्लीन करून झाले. तर त्याच्यानंतर मग आपल्या घरातले जे कडी कोंडे असते तर त्याच्यावर पण भरपूर असे धूळ साचलेली असते. तर ती पण आहे ना मी आठवड्यातून एकदा क्लीन करून घेते. आणि दरवाजे तिथं पण असं बाहेरचे हात आपण धरून उघडतो ते त्याला असं तेलकट वगैरे डाग पडलेले असतात आपण हाताने ते. आणि बाहेर पण भरपूर सारी धूळ बसलेली असते दरवाजावरती कडी कोंड्यावरती. तर सगळ्या रूममधल्या आता हे बाहेरचा दरवाजा आहे जाळीचा तर ह्याच्यावरची क्लीन करून घेतली मी. त्यानंतर आतला एक दरवाजा आहे आणि घरात जेवढे काही दरवाजे असतील तेवढे सगळ्याची क्लीन. आणि घरात स्वच्छता असली की आपल्याला पण बघायला वगैरे छान वाटतं. आणि आपणच असतो घरामध्ये होम मेकर्स तर त्याच्यामुळं किचनमध्ये पण आणि सगळीकडेच आपल्याला मग छान असं फील होतं की सगळं स्वच्छ दिसल्यानंतर. त्यानंतर आहे ना हे जे दरवाजे जे आहेत लाकडी तर ते पण आहे ना मी ओल्या कपड्यांनी नाही हात मारून घेतलेले आहे. तर जेणेकरून त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर ते पण निघून जाईल. त्यानंतर एक कपाट आहे अटॅचच आहे भिंतीला तर ते पण आहे ना मी ह्याच्यामध्ये क्लीन करून घेतलेले. आणि त्याला पण आपण धरून सारखं ओपन वगैरे करत असतो तर ते पण कोयला चांगला पुसून घेतला त्याचा पण मी. आणि त्याचबरोबर हॉलची बेडची सगळे दरवाजे जे आहेत ते क्लीन करून घेतले. बाथरूमचं ते त्याचबरोबर आपल्या ज्या पायपुसण्या असतात त्या आणि आपले शूज वगैरे असतात मुलांचे मिस्टरांचे तर ते शूज वगैरे आपल्या चपला आठवड्याला क्लीन करून ठेवायच्या म्हणजे त्याच्यावर जास्त धूळ वगैरे बसत नाही. आपल्याला परत आठवड्याभर असं क्लीन आपल्याला घालायला भेटते. आणि त्याचबरोबर एक्स्ट्राचे जे किचन काउंटर सोडून एक्स्ट्राचे कपडे असतात पुसायचे तर ते आठवड्याला क्लीन करून टाकायचे. तर असा होता माझा छोटासा क्लिनिंगचा आणि टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.